नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य मंदिर पाहायला। आणि हे मंदिर स्थित आहे भिवंडीमधील मराठेपाडा येथे। या मंदिराचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच एकनाथजी शिंदे, अजित पवार हे सर्व या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित होते। आज हेच मंदिर पाहण्यासाठी आपण आलो आहोत मराठेपाडा येथे। येथे पाहू शकता मित्रांनो, रंगीत रोषणाई केलेली आहे। खूप सारे शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी येतात, महाराजांचे दर्शन घेतात। मित्रांनो, सुरुवातीला जेव्हा मी मंदिरामध्ये प्रवेश केला तेव्हा मी हे भव्य दिव्य मंदिर पाहून भारावूनच गेलो। येथे येण्याआधी माझ्या खूप साऱ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की निलेश तू नक्की जा, ते मंदिर पहा आणि एक चांगला ब्लॉग बनव। तर आज योगायोग आला आणि आपण या ठिकाणी आलो आहोत मित्रांनो। इथे आल्यानंतर पाहतोय खूप सारे शिवभक्त या ठिकाणी आले आहेत, महाराजांचे दर्शन घेत आहेत। आपण देखील महाराजांचे दर्शन घेऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। येथे आल्यानंतर मित्रांनो मी पाहतोय महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे। मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांना सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे, परंतु व्हिडिओ किंवा फोटो शूट करण्यास काही मनाई नाहीये। समोर जर आपण पाहत असाल तर कशा प्रकारे उत्तम असं गार्डनिंग केलेलं आहे मित्रांनो। सुंदर अशी झाडे लावून त्याचबरोबर रंगीत रोषणाई करून सदरचा परिसर पूर्णपणे सजवलेला आहे। समोर पाहत असाल तर तोफ देखील लावलेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण आर्ट गॅलरीमध्ये आहोत। या ठिकाणी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेले जे काही प्रसंग आहेत तर हे सर्व या आर्ट गॅलरीच्या रूपाने या ठिकाणी रेखाटलेले आहेत। येथे छत्रपती संभाजी महाराजांविषयी दिलेला आहे। शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी रेखाटलेला आहे। येथे कोंडाजी फर्जत यांची पन्हाळगड मोहीम देखील रेखाटलेली आपण पाहू शकतो। हिरकणी बुरुज याविषयी माहिती आहे। येथे येसाजी कंकानी हत्ती यांची लढाई दाखवण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता आपण पाहू शकता येथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती त्याचबरोबर इतर आरत्या देखील घेण्यात येत आहेत मंदिरामध्ये। आणि अतिशय सुमधुर या ठिकाणी आवाजामध्ये पूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे, शिवमय झालेला आहे। मित्रांनो, आता आपण एका पाठोपाठ एक देखावे पाहत आहोत। ज्या ठिकाणी इतिहासामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत ते आपल्या शिवभक्तांना, आपल्या लहान मुलांना इतिहास कळावा याच ठिकाणी सुंदर असे देखावे सादर केलेले आहेत। तर मित्रांनो, इथे शिवकालीन काही साहित्य आहे आणि या ठिकाणी पाहू शकता धनुष्यबाण, काही तलवारी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। दानपट्टा, काही तलवारी, ढाल या ठिकाणी आणि त्याचबरोबर चिलखत, जिरेटोप, भाले, कुऱ्हाडी या ठिकाणी प्रदर्शनासाठी लावलेले आहेत। मंदिराच्या मागच्या बाजूने मित्रांनो आपण मंदिराचा व्ह्यू पाहू शकतो। अतिशय सुंदर हे मंदिर दिसत आहे पाठून देखील आणि वरती भगवा देखील फडकत आहे। प्रतापराव गुजरांची लढाई तसेच नरबीर तानाजी मालुसरे यांची जी घटना, त्याचबरोबर येथे पाहू शकता मित्रांनो तुळा जी केली होती तर ती देखील या ठिकाणी आहे। मिठाईचे पेटाऱ्यातून आग्र्याहून सुटका या ठिकाणी रेखाटलेली आहे। मंदिराच्या परिसरामध्ये मित्रांनो शिवभक्तांनी अतिशय सुंदर अशी स्वच्छता मेंटेन केलेली आहे। स्वतः शिवभक्त या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेत आहेत आणि हा खूप चांगला संदेश शिवभक्त आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत की आपले जे धार्मिक स्थळ आहेत तर त्यांची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे। भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, अफजल खानाचा वध। येथे आल्यानंतर मित्रांनो मंदिर पाहून आपण नक्कीच भारावून जातोच, परंतु
हे एक एक देखावे पाहिल्यानंतर आपण इतिहासात प्रवेश केलेला आहे असं आपल्याला वाटतं. तर नक्कीच आपल्या कुटुंबाला घेऊन, आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला घेऊन तुम्ही या ठिकाणी शिवसृष्टी हे पाहायला या. मित्रांनो, आता आपण समोर मंदिराचे पूर्ण दृश्य पाहू शकता. मी ज्यावेळी आतमध्ये प्रवेश केला खूप सारे लोकांची गर्दी होती, परंतु आता गर्दी नसल्या कारणाने आता मी या ठिकाणी व्हिडिओ काढत आहे. येथे शंकर महादेवांची मोठी अशी मूर्त साकारलेली आहे. मित्रांनो, मंदिराच्या चहूबाजूनी शिवभक्तांना फिरण्यासाठी एक असं तटबंदीच्या प्रमाणे असं एक तयार केलेलं आहे आणि या ठिकाणून प्रवास करू शकतो आपण. मंदिराचं पूर्ण व्ह्यू पाहू शकतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. जय शिवराय.